मुंबईतील वरळीच्या हिट अँड रन प्रकरणी जुहूतील तपस बारवरती बुलडोझर, आरोपी मिहिर शहानं दारू पिलेला बार सील, तर आदित्य ठाकरेंनी घेतली मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठका, संध्याकाळी 7 वाजता ITC हॉटेल परेल इकडे स्नेहभोजन, तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर। वरळी हिट अँड रन प्रकरणी अखेर मिहिर शहाला अटक, आज कोर्टात हजर करणार। राजेश चव्हाण ड्रायव्हर यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल। अनंत अंबानींच्या लग्नामुळे मुंबईत आमदारांना हॉटेल मिळेना, मुंबईतील सर्व हॉटेल व्हीआयपींकडून बुक, आमदारांसाठी वेगळी व्यवस्था। नवी मुंबईतील सिडको भूखंड वाटपावरून गणेश नाईकांची उदय सामंतांवरती नाराजी, 2.5 तास बसूनही सामंतांची भेट न झाल्याने वाद वाढण्याची शक्यता। सगळे सोयरे अध्यादेश काढू नका, सह्याद्रीवरील बैठकीत ओबीसी नेत्यांची आग्रही मागणी, तर सगळे सोयरेच्या मुद्द्यावरती जरांगे ठाम। सर्वपक्षीय बैठकीवरती विरोधी नेत्यांचा बहिष्कार, महाराष्ट्र पेटत राहावा हीच मव्याची भूमिका, शिंदे आणि फडणवीसांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंकडून रॅलींचा सपाटा सुरूच, आज धाराशिवमध्ये भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार, बीडमध्ये होणाऱ्या रॅलीची जय्यत तयारी। सिंधुदुर्गच्या पेडणे बोगद्यात पुन्हा पाणी भरलं, कोकणात येणाऱ्या 13 रेल्वे गाड्या रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल झाल्याने प्रवाशांना फटका। फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून कांदा खरेदी सुरूच, बाजार समितीपेक्षा कमी भावाने कांदा खरेदी, चौकशीमुळे अनेकांचे धाबे दणाणले। 15 जुलैला कोकणात अतिवृष्टीचा जोर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत संततधार सुरूच, सिंधुदुर्गात 141 घरांची पडझड। तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, निमगावकरांचा निरोप घेऊन इंदापूरला मुक्कामी विसावणार, तर सोपान महाराजांचा पालखी सोहळा करणार इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश।